Welcome to the episode of Surviving Hostel Life in One Pot. So, let's get started. तर आज आपण बनवणार आहोत खिचडी. त्यामध्ये मी जे सामान आणलेलं आहे ते मी माझं काहीच यूज नाही केलं, ते मी सगळ्यांकडून मागूनच घेतलं होतं. त्यामध्ये पहिले आपण टमाटर आणि कांदा घेतला होता, ते मी मेसमधून आणलं होतं. तर काकांना रिक्वेस्ट केली की बाबा काका द्या आम्हाला कांदा, म्हणून त्यांनी दिली, म्हणून मी ते बनवली. मग त्यामध्ये पहिला आपण जो केटल होता तो घेतला. तो केटल पण माझा नव्हता, तो माझ्या फ्रेंडचा होता, मी तिच्याकडून पण घेतला तो. मग त्यामध्ये आपण ऑइल टाकलं. ऑइल माझं आहे ॲक्च्युली. नंतर त्याच्यामध्ये आपण जिरा टाकला. जिरा मी माझ्या रूममेटकडून घेतला होता. परत त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकून दिला आणि त्याला थोडंसं मिक्स केलं. आणि ती केटलचा एक प्रॉब्लेम आहे की ती सारखं बंद पडते. मग तिला थोडंसं परत रिस्टार्ट केलं. मग थोडंसं तिने मिक्स केलं. मग परत त्याच्यामध्ये मिरची टाकली. नंतर मग नमक टाकून दिलं. मग परत मिक्स केलं. मग नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून दिलं. मग नंतर पाणी टाकल्या ती बॉईल व्हायला लागली. ती खूपच फास्ट झालं आणि ती बॉईल व्हायला लागली. मग नंतर त्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून दिले. तांदूळ टाकल्यानंतर मला समजलं की आपण पाणी जास्त टाकलं आहे. मग ते पाणी उकळत होतं. मग नंतर ते खूप पाणी झालं. मग परत कसं तरी त्याला जास्त स्पीडवर करून थोडंसं पाणी आटवलं. मग नंतर तयार झाली आपली खिचडी आणि ते मी सर्व केलं आपली फेवरेट शेंगदाणा चटणीसोबत.